हे गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर आज घरामध्ये मी सध्या एकटा आहे, कारण की मम्मी आणि दादा दोघं गावी गेलेत. आणि ते गावी गेलेत म्हणून थोडासा घरामध्ये थोडासा पसारा झाला आहे, तो आवरायचा आहे मला. आणि त्यानंतर मी आज नवीन रेसिपी पण ट्राय करणार आहे, तर ती तुम्हाला दाखवणार मी. आणि त्याआधी मला आता वाजले आहे सकाळचे 8:30. मला 9 वाजता माझा टायपिंग क्लाससुद्धा आहे, तर तो पण मला अटेंड करायला जायचं आहे. मग तिथून मी आल्यावर तुम्हाला सगळं मी दाखवतो कसं करणार आहे आणि काय करणार आहे. तर मग जुळून राहावं माझा ब्लॉगमध्ये. तर मग चला, मग करूया सुरुवात. चला, आता मी आधी दिवा लावून घेतो आणि दिवा लावून झाल्यावर मग मी निघतो. आता जस्ट दिवा लावून झालेला आहे आणि आता वाजलेत 8:45. आता लवकर मी निघतो आणि आल्यावर तुम्हाला भेटतो. बाय टिटू, तुला मी आता आल्यावर काढतो. बाय 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 बाय. आऊ, चावू नको. बाय बाय. सोबत ह्या वस्तूची गरज असतेच, कारण की आता पावसाचा भरोसा नाही, तो 12ही महिने पडतो. हे आपलं एक बोलतात ना, अन्न वस्त्र निवारा छत्री आणि मोबाईल असं झालेलं आहे. चला, आता तुला घेऊन जातो. हत्यारे हा माझा, जे मला पावसापासून वाचवेल. चलो. मी आता जस्ट निघालो क्लासला. सोबत छत्री घेतली आणि तुम्ही वातावरण बघू शकतात, काय वर ऑल क्लिअर. जस्ट माझ्या टायपिंग क्लासला आलो आहे. सध्या मी एकटाच बसलो आहे, बघू शकतात कोण नाही. PC ऑन केला आहे. तर टायपिंग करून झाल्यावर आता मी तुम्हाला भेटतो. बाय बाय. आता जस्ट मी घरी आलो आहे, थोडं सामान घेतलं आहे. आता जस्ट मी घरी आलो आहे आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता सँडविच बनवेल. थोडं फ्रेश होईल आणि टिटूला पण आता पिंजऱ्यातून मी बाहेर काढेल. हां, बघ आला टिटू, बाहेर आला. टिटू, टिटू बाहेर आला. बोल टिटू बाहेर आला, बोल बोल टिटू बाहेर आला. बघ इथं बघ, कोण आहे? हा बघ, कोण आहे? कोण आहे? एवढा खेळतो ना हा, खूप खेळतो. तुम्हाला मी दाखवतो. याला जर पैसे दिलेत ना, 1 रुपयाचा कॉईन, 2 रुपयाचा कॉईन, तो खूप खेळतो. काय? थांबा, मी तुम्हाला दाखवतो. हा का, मी आता 2 रुपयाचा कॉईन घेतला आहे. कसा खेळतो बघा. आले 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 आले. फेकलं फेकलं फेकलं, खाली फेकलं. हां, हसतो पण आणखी वरून तो. अरे 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 अरे, बघा फेकला खाली आहे बघा. हे बघ, आले 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 आले, पकडला. स्टॅच्यू होऊन गेला तो. ओवर ओवर ओवर, इकडे हातात टाक. पकला पकला पकला, आले आले, पकला 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 पकला, आले आले आले, अटॅक अटॅक. आले 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 आले. चला मग गाईस, मी थोडा फ्रेश होतो आणि तुम्हाला दाखवतो. पहिले किचन साफ करून घेतो. हे भांडी आहे ते घासून घेतो. आणि हे बघा, हे टिटूने केलंय. फायनली गाईज, भांडे घासून झालेली आहेत. आता थोडं 5 मिनटं बसतो
आणि मग मी आणलेलं जे साहित्य आहे सँडविच बनवण्यासाठी, मी माझ्या सँडविचमध्ये अदर म्हणजे आयटम काय जास्त टाकणार नाही आहे, तरी तुम्हाला दाखवतो मी कसं बनवणार आहे. बाकी सामान यामध्ये आणि बाकीचं बाहेर आहे. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो की सँडविच मी कसं बनवणार आहे. हां टिटू बघ कोण आहे, बघ कोण आहे. म्याव बोल, म्याव म्याव म्याव. आता बोलण्याच्या मूडमध्ये नाही येतो, सध्या रागात आहे. पण प्रत्येकाच्या घरी लहान मूल जे असतं ते पसारा करत असतं, म्हणजे इतर वस्तू पाडणार, काय ना काय करणार. त्याच प्रकारे हा आमच्या घरातलं एक लहान मूल आहे जे खूप पसारा करतं, अतिप्रमाणात. लहान मूल तरी कमी करत असेल, पण हे खूप जास्त करतं. तुम्ही बघू शकता जिथं तो चढला आहे ना, तिथे किती घाण करून ठेवली त्याने. बघा इथं, हे बघा असं असे असे काम करत राहतो तो, असे. नंतर माझे खूप सारे त्याने बॅगेस, मम्मीचे पर्स आहेत ते पण त्यांनी खराब केले चावून चावून. खूप साऱ्या असं गोष्टी तो करत राहतो, पण चांगलं क्यूट आहे, आवडतं. तर मी आता सँडविच बनवतोय, त्यासाठी आता मी सगळं साहित्य काढून ठेवलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आता काय काय लागणार आहे. मी आता 4 बटाटे घेतलेत, वॉश केले त्यांना चांगलं. त्यांना आता आधी बॉईल करूया. अरे विसरलो मी, खालून गॅस बंद केला आहे. हां, आधी गॅस चालू करावा लागेल. आता बटाटे बॉईल होईपर्यंत आपण कांदा आणि मिरची ते जे आहे ते आपण बारीक करून घेऊया, कटिंग करून. आणि हा बघा कसा बसलाय माझ्या खांद्यावर. काय डिटो? हा बोल, माझं नाव घे, बोल गीतू. गीतू. तो फक्त माझं नाव घेतो घरामध्ये, दुसरं कोणाचं नाव घेत नाही तो घरामध्ये. कसा बघतोय बघा. चला मग करूया सुरुवात. आपण आधी चॉपिंग करून घेऊया. हसतोय तो. अरे अरे बस बस, माझं नाव घे. अरे वा. चला मग सुरुवात करूया आपण. आता कांदा आणि मिरची चॉपिंग करून झालेलं आहे, आणि आपले बटाटे पण इथं हळूहळू तर बॉईल होत आहेत. आणि आपण त्यामध्ये अजून मला खरं तर ब्राऊन ब्रेड आवडतो, आणि त्यामध्ये मी थोडंसं बटर, चीज आणि गार्लिक पेस्ट पण लावणार आहे. तर मग आता चला सुरुवात करूया. अजून थोडा वेळ जाईल, अजून बॉईल झाला नाही, पण बॉईल होत आहे बऱ्यापैकी. आता हे होईपर्यंत मी आधी मशीन लावून घेतो. कपडे जे आहेत माझे वॉश करायचे ते वॉश करून घेतो, म्हणजे हे वॉश होईपर्यंत मी बाकीचं पण आवरून घेईल. चला मग आता ते करूया आधी. आता मी जस्ट वॉशिंग मशीन लावतो, थोडंसं टाकतो मी वरून. स्टार्ट. आता हे होईपर्यंत माझं इकडचं जे आहे ठेवलेलं बटाटे ते पण बॉईल होऊन जातील. आणि बॉईल झाल्यावर आपण याला पील करूया, कारण त्याला मॅश पण करायचं आहे. आणि एकदा मॅश झाल्यावर पुढचं दाखवतो तुम्हाला काय करायचं नंतर. आता बटाटे पण बॉईल झालेत. तिथं कढई ठेवली, त्या कढईमध्ये आता आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी थोडंसं यामध्ये तेल टाकूया. आता ऑइल थोडं गरम होऊ देऊया. गरम झाल्यावर त्यामध्ये आपण कांदा, लसूण हे जे आपण बनवलेलं सारण आहे हे त्यामध्ये टाकूया. आता तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण आधी कांदे टाकूया. आता त्यामध्ये नट्स आणि चिली टाकूया.
हा बघा खांद्यावर बसून कसा करतोय. काय डिटो. मी थोडं शॅलो फ्राय करूया थोडंसं. आता त्यामध्ये थोडंसं जिंजर गार्लिक पेस्ट टाकूया. आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया. हळद, गरम मसाला, आमचा खानदेशी मसाला आणि थोडा जिरा हे टाकूया त्यामध्ये. हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे थोडं थंड होईपर्यंत आपण जे आपले बटाटे जे आहेत आपण स्मॅश करून घेऊया चांगल्या प्रकारे. बटाटे चांगले स्मॅश केले गेलेत. आता यामध्ये आपण हे सारण टाकूया. आता सारण पण टाकून झालंय. त्यामुळे थोडं चवीनुसार मीठ टाकले. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे जे सारण मी रेडी केलंय आता हे आपण ब्रेडवर लावूया. हे जेवढे पण ब्रेड आहे त्यावर आपण फिलअप करूया. चार ब्रेड आपण सेट केलेत. आता यावर आपण अमूल चीज, ब्रेड ठेवूया. अशा प्रकारे आपण आज टोस्ट सँडविच बनवलं आहे. तुम्ही बघू शकता कसं बनवलं आहे आणि आतमध्ये फिलिंग पण प्रॉपर झाली आहे चीजची. तर मग आता तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो कसं झालं आहे ते. चला मी तुम्हाला आता ही रेसिपी ट्राय करून दाखवतो, खाऊन दाखवतो कशी बनली काय बनली आहे. मध्येच थोडं चीजचा फ्लेवर, चीजचं च्युविंगपणा येतो आहे आणि मध्ये मसाले पण खूप लागत आहेत आणि खरं खूप चांगलं बनलं आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा. मी वेळेमध्ये चांगला पदार्थ बनतो असा, तर मग नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर नवीन असाल तर माझ्या फॅमिलीमध्ये जॉईन होण्यासाठी सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नवीन अशाच एक व्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी. चला मी खातो, तुम्ही पण घरी मस्त जेवण करा. चला बाय. So please subscribe. Okay, thank you.